लोक त्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। रात्रभर चालतोय उपसा। दिघी महल्ले घाटातून पोलीस व महसूल विभागाचे महल्लेलाच आशीर्वाद। मंगरुळ पोलिसांच्या छत्रछायेत दिघी महल्लेमध्ये राजरोसपणे वाळू उपसा। दिघी महल्लेमध्ये सर्रासपणे वाळू चोरी। रात्रभर होतोय वाळू उपसा। महसूल व पोलीस विभागाने दिघी महल्ले घाट विकायला काढला का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। रात्रभर दिघीच्या नदी पात्रातून वाळू चोरी केली जाते आहे, मात्र महसूल व पोलीस विभाग गांधारीच्या भूमिकेत असून त्या रेत माफियाला चांगलाच आशीर्वाद दिला जातोय। धामणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसाचा अवैध उपसा व वाहतूक राजरोसपणे धामणगाव तहसील व मंगरुळ पोलीस विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहे। शासनाला करोडो रुपयांचा महसूल देणारे वाळू घाट स्थानीय महसूल प्रशासनाने चक्क वाळू माफियांच्या घशात घातले असून शासनाला चुना लावून अधिकारी आता आपले पोट भरण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळते। सदर दिघी महल्ले, बोरगाव, निस्ताने, चिंचोली अशा अनेक वाळू घाटातून शासनाला करोडोचा महसूल दरवर्षी प्राप्त होतो, मात्र हजारो ब्रास वाळू धामणगाव महसूल विभागाने तहसीलदार यांनी वाळू माफियांच्या घशात घातलं की काय असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय। रात्रभर धामणगाव तालुक्यातील प्रमुख घाटातून पोकलेन, फायबर बोट व संक्शन पंपद्वारे हजारो ब्रास वाळू अवैधरित्या उपसली जाते, मात्र धामणगाव तहसीलदार यांनी कारवाई तर सोडा, नदी पात्रावर जाऊन चौकशी सुद्धा केली नाही अशा चर्चा सुरू आहे। शासनाच्या महसूलची सर्रासपणे होत असलेल्या चोरीपासून यांना काहीच देणं घेणं नाही असंही चित्र सर्वदूर दिसून पडत आहे। मात्र जिल्हा प्रशासन देखील मुग गिळून गप्प का हा संशोधनाचा विषय आहे। दिघी महल्लेमध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उपस्यावर धामणगाव तहसील विभाग, भरारी पथक व मंगरुळ पोलीस सोबत अवैध वाळू वाहतुकीवर वाहतूक पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.